नमस्कार मित्रांनो, आता नुकतंच झालेलं गोंडगाव केसरी मैदान, त्या मैदानात सतीमाता प्रसन्न नाचा फॅन्स क्लब नाच्यासोबत पळून ज्या आदत वासराने 2 नंबर केला त्याची नुकतीच विक्रमी विक्री झाली. सध्याची आपल्या खानदेश भागातली सर्वात मोठी टॉपची विक्रमी विक्री झाली. मित्रांनो, आदत वयातच या अर्जुनने आपल्या मालकाचे म्हणजे अमोल पाटील बोरगावकरांचे नाव काढले. तर मित्रांनो, या आदत अर्जुनने जय मल्हार केसरी मैदानात दोन पिपरी येथे स्पीड किंग मन्याबाईसोबत पळून चतुर्थ क्रमांक मिळवला होता आणि आता नुकतंच झालेलं गोंडगाव केसरी मैदानात 2 नंबर पटकावलेला आहे. तर मित्रांनो, या आदत अर्जुनला कोणी घेतलं, कितीला घेतलं, काय झाला, कसा झाला व्यवहार, तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो, डॉक्टर विलास दादा मोरे, शाही ग्रुप, संगम माऊली, मौजे सातारा यांनी या आदत अर्जुनला आपल्या स्पीड किंग आदत अर्जुनला घेतलेला आहे. आपल्या अर्जुन बैलाचे मालक नाथसाहेब प्रसन्न, बच्चू विलन ग्रुप बोरगाव, अमोल पाटील बोरगाव यांनी याला खूप जीव लावला होता. परंतु आपल्या नंदीला आलेली किमतीचं सोनं ज्या मालकाला करता आलं तो मालक खरा गाडा मालक म्हटला जाईल. कारण सध्या बरेच गाडा मालक असे आहेत की ज्यांना आपल्या बैलांना किमती येऊनसुद्धा आपला बैल विकावासा वाटत नाही. कारण की त्यांना असं वाटतं आम्ही खूप यांना जीव लावलेला आहे. पण नाही शेठ, जर आपल्याला या गाडा क्षेत्रात, या बैलगाडा क्षेत्रात टिकायचं असेल तर आपल्या नंदीला आलेली किंमत टायमावर विकून त्या किमतीचं सोनं केलं पाहिजे, हेच मला असं वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला उत्सुकता लागली की या बैलाची विक्री कितीला झाली. तर मित्रांनो, तब्बल 6,51,000 रुपयाला या आदत अर्जुनची विक्री झालेली आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याला अर्जुनला गाडीत भरत असताना मालकाला अश्रू अनावर झाले. आपण बघू शकता, आपण जीव लावला होता पण आपण संधीचं सोनं केलेलं आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, अर्जुनची किंमत करून मालकाने योग्य केलं की नाही, तर मला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि ही आपल्या अर्जुनला मिळालेली रक्कम कितपत योग्य होती ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. जय जवान जय किसान. असेच अपडेटसाठी आपला